ऍसिडिटी, इंडायजेशन, ब्लोटिंग हे होण्यामागे काय काय कारण आहेत आणि हे कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। सो ऍसिडिटी हा खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे आणि ऍसिडिटी होण्यामागे बरीच कारण आहेत, जसं की स्ट्रेस, त्यानंतर अपुरी झोप, काही मेडिसिन्स तुम्ही घेत असाल तर त्याच्या साईड इफेक्ट्समुळे तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते। त्यासोबतच जर तुमचं अवेळी जेवण असेल किंवा रात्री खूप उशिराने तुम्ही जेवत असाल, त्यासोबत अल्कोहोल कन्झम्पशन किंवा स्मोकिंग अशा बऱ्याच कारणामुळे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो। यासोबतच अजून एक प्रमुख कारण आहे ज्यामुळे ऍसिडिटी किंवा ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो आणि ते कारण म्हणजे लो स्टमक ऍसिड। लो स्टमक ऍसिड म्हणजे आपल्या पोटामध्ये जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याची मात्रा कमी होणं। सो यामुळे ऍसिडिटीचा त्रास कसा होईल? कारण बऱ्याच जणांना वाटतं ऍसिडिटी होणं म्हणजे शरीरामध्ये किंवा पोटामध्ये ऍसिडचं प्रमाण वाढणं, पण ऍक्च्युली स्टमक ऍसिड कमी झाल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो। कसं ते आपण जाणून घेऊया। सो स्टमक ऍसिड जे आहे किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे ते डायजेशनचं काम करत असतं। जेव्हाही स्टमक ऍसिड कमी होतं तेव्हा डायजेशन मग व्यवस्थित होत नाही, अपचन, ब्लोटिंग, गॅसेस असे सगळे त्रास होऊ शकतात। त्यानंतर स्टमक ऍसिडचं अजूनही खूप महत्वाचं काम आहे आणि ते काम म्हणजे आपले जी काही अन्ननलिका आहे, ज्याला इसोफेगस असं म्हणतात, आणि पोट म्हणजे स्टमक यांना कनेक्ट करणारं एक जंक्शन आहे ज्याला LES म्हणतात, लोअर इसोफेजियल स्फिंक्टर। सो हे जे स्फिंक्टर आहे कम्प्लिटली बंद करण्याचं काम जे आहे स्टमक ऍसिड करत असतं। सो जेव्हाही स्टमक ऍसिडची कमतरता असते तेव्हा काय होतं, हे जे स्फिंक्टर आहे LES आहे ते लूज होतं आणि त्यामुळे पोटातलं जे काही ऍसिड आहे किंवा फूड आहे ते रिव्हर्स होऊन किंवा रिगर्जिटेट होऊन अन्ननलिकेत किंवा फूड पाईपमध्ये येतं, ज्याला आपण ऍसिडिटी किंवा ऍसिड रिफ्लक्स असं म्हणतो। म्हणूनच लो स्टमक ऍसिडमुळे किंवा पोटातलं स्टमक ऍसिड जर कमी झालं तर ऍसिडिटी आणि ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो। हे स्टमक ऍसिड मेंटेन करण्यासाठी, ऍसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही करू शकता, जसे की पहिलं आहे प्रोटीन इंटेक वाढवणं। प्रोटीन खूप गरजेचं आहे डायजेशन किंवा पचनाचे जे काही एन्झाईम्स बनतात त्याच्यासाठी आणि त्यासोबतच स्टमक ऍसिड बनण्यासाठी। त्यानंतर ऍपल सायडर व्हिनेगर, जिऱ्याचं पाणी, आल्याचं पाणी किंवा बडीशेप अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याही स्टमक ऍसिड बनण्यासाठी आणि त्यासोबतच डायजेशनचे काही एन्झाईम्स आहेत ते बनण्यासाठी खूप उपयोगी असतात। तर तुम्ही रेग्युलरली अशा गोष्टी घेऊ शकता आणि आमचंही पीच ट्रीचं एक डायजेशन सपोर्ट सप्लिमेंट आहे ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे स्टमक ऍसिड बनण्यासाठी, डायजेशनचा त्रास कमी करण्यासाठी खूप फायदा देतात। तर तुम्हालाही जर ऍसिडिटी, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन, गॅसेस असे त्रास होत असतील तर आमचं पीच ट्रीचं डायजेशन सपोर्ट सप्लिमेंट आहे ते जरूर ट्राय करू शकता।